पंचपोर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण केमिकल इक्विलिब्रियम यातल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आलो आहोत. पहिला व्हिडिओ बघा बऱ्यापैकी मोठा होता. त्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलेलं, केमिकल इक्विलिब्रियम ऍज अ कन्सेप्ट काय आहे आणि त्याच्यामध्ये त्या व्हिडिओचा एंड काय केला होता आपण, केसी म्हणजे काय, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय असतो, त्याचा फॉर्म्युला काय असतो तेवढं आपण बघितलं. ठीक आहे, आता आपण त्याच्या पुढे जाऊया. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे आपण जे ऍक्टिव्ह मास घेतलं होतं इन टर्म्स ऑफ मोलॅरिटी. जर का ऍक्टिव्ह मास आपण इन टर्म्स ऑफ प्रेशर घेतलं तर कसं करायचं, तो पार्ट आपल्याला बघायचा आहे. अँड दॅट वन इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ पार्शियल प्रेशर. लक्षात आलंय? अँड दॅट सिम्बॉल इज केपी. ओके, वन्स अगेन काय लॉजिक आहे, जर का केसी घेतलं तर वी आर गोइंग टू टेक मोलॅरिटी as active mass, and when we take Kp we take pressure. Okay, especially partial pressure as active mass. ठीक आहे, सो कधी Kp घ्यायचं कधी Kc घ्यायचं हे न्यूमरिकल सॉल्व्ह करताना लक्षात घ्या. ठीक आहे, आणि आपल्याला आज काय बघायचंय, Kp चा काय फॉर्म्युला येतो, Kc चा फॉर्म्युला वी ऑलरेडी नो. Kp चा काय फॉर्म्युला येतो, Kc चा काय फॉर्म्युला आहे, त्या दोघांचं काय रिलेशन. ठीक आहे, चला आपण सुरू करूयात. सो आधी आपण आपला Kc चा फॉर्म्युला जो आपल्याला माहिती आहे तो लिहूयात. So suppose the reaction is AA plus BB in equilibrium with CC plus DD. Okay, small ABCD कोण आहे, स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशियंट, आणि कॅपिटल ABCD रिएक्टंट आणि प्रॉडक्ट. सो KC चा फॉर्म्युला काय येणार आहे, KC चा फॉर्म्युला कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट रेज टू इट्स स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशियंट बरोबर डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट रेज टू इट्स स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशियंट. ठीक आहे, सो दिस इज फॉर्म्युला फॉर KC. आता पुढे जाऊयात आपण. Kp बद्दल आपल्याला बोलायचंय, प्रेशर. ओके, सो द थिंग इज वन्स अगेन हा पॉइंट काय, मोलॅरिटी इट इज नथिंग बट कॉन्सन्ट्रेशन. ओके, आणि आता आपल्याला काय बघायचंय, वेपर प्रेशर और पार्शियल प्रेशर. ठीक आहे, चला. सो त्याच्यासाठी आपल्याला एक वेगळीच कन्सेप्ट बघायची जी इक्विलिब्रियम मध्ये नाहीये, त्याच्यामुळे हा व्हिडिओ थोडासा वेगळा होणार आहे. This point, whatever I am going to teach you now, it is from states of matter, especially gaseous state. तर gaseous state चे जे लॉज आहेत, गॅस लॉज, ते स्टडी करायचे. गॅस आलं की प्रेशर आलं, प्रेशर आलं की प्रेशरचे लॉज आले. कळलं नाही? सो ते लॉज बघूयात आणि मग परत आपण आपल्या KC कडे येऊ. ठीक आहे, सो व्हॉट इज द फर्स्ट लॉ. फर्स्ट लॉ इज बॉइल्स लॉ. बॉइल्स लॉ काय सांगतो, व्हॉल्यूम स्टार्ट करू आपण. व्हॉल्यूम of any gas is inversely proportional to pressure. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा लॉ आहे चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ काय सांगतो, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. थर्ड वन इज ॲव्होगाड्रोज लॉ. ॲव्होगाड्रोज लॉ काय सांगतो, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू N. व्हॉट इज N? N इज नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे, चला आता वन बाय वन एक एक परत बघूयात आपण. पहिला कोणता लिहिलाय, बॉइल्स लॉ. व्हॉट इज बॉइल्स लॉ, व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द प्रेशर अप्लाइड. ठीक आहे, लॉजिक काय बघा. आता हे तिन्ही लॉज नावं जरी या माणसांची दिली असली तरी हा लॉ कोणी पण डिराईव्ह करू शकतो. म्हणजे एकदम सोपं लॉजिक आहे. सोप्या लॉजिकने लक्षात ठेवा, नाही तर मग पाठवलं लागेल इन्व्हर्सली डायरेक्टली करून डायरेक्ट कोण इन्व्हर्स. ठीक आहे, बघा आता सपोज एक तुमच्याकडे गॅस आहे, बलून मध्ये गॅस भरलेले. ठीक आहे, आणि त्याच्यावरती प्रेशर अप्लाय केलं, प्रेशर त्याच्यावरती दिलं. इफ यू इन्क्रीज द प्रेशर, व्हॉल्यूम काय होणार, व्हॉल्यूम कमी होणार. सोपं आहे ना, प्रेशर वाढवलं की व्हॉल्यूम कमी झाला. सो इनव्हर्स प्रपोर्शन. कळलं? सो व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर. सोपं आहे, चला पुढे. नेक्स्ट वन चार्ल्स लॉ. व्हॉट इज चार्ल्स लॉ, व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T. या टीला काय म्हणायचं, ऍब्सोल्यूट टेम्परेचर. ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे काय, नॉर्मल डिग्री सेल्सिअस प्लस 273. ओके, सो टेम्परेचर यू हॅव टू टेक ऍब्सोल्यूट, केल्विन वाला टेम्परेचर. ओके, याचं युनिट काय येतं, केल्विन. ओके, सो व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. याचा मिनिंग काय, साधी गोष्ट आहे. गॅस तुम्ही सपोज एका कंटेनर मध्ये गॅस आहे आणि त्याचं टेम्परेचर वाढवलं, व्हॉल्यूम काय होणार, वाढणार. सो व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. कळलं? सेम वे टेम्परेचर कमी केलं, कूल केलं की गॅसचा व्हॉल्यूम पण थोडासा कमी होणार. इज इट ओके? नेक्स्ट वन ॲव्होगाड्रोज लॉ. ॲव्होगाड्रो एकदम हायफाय लॉ सांगितलाय. काय सांगितलंय बघा,
व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. आता बघा, एका कंटेनर मध्ये 5 मोल्स गॅस आहे, एका कंटेनर मध्ये 10 मोल्स गॅस आहे. एन कळलं ना? मग कोणाचा व्हॉल्यूम जास्त असेल? 10 मोल. काय डाऊट आहे ना? लक्षात आलंय? सो जेवढं कॉन्सन्ट्रेशन जास्त तेवढे गॅसचे मॉलिक्युल्स जास्त, जेवढे गॅसचे मॉलिक्युल जास्त तेवढा त्याचा व्हॉल्यूम जास्त. थ्री लॉ कळाले? ओके, चलो. सो नाउ we'll combine these three law. So what is final law? Volume proportional to P कुठं जाणार आहे? डिनॉमिनेटरला. T न्यूमरेटरला. N सुद्धा न्यूमरेटर. NT अपॉन P. ओके, नेक्स्ट वन. प्रोपोर्शनॅलिटीचं साइन काढून टाकायचं असेल तर आपण काय यूज करतो? कॉन्स्टंट. ओके, द कॉन्स्टंट ओव्हर हिअर इज V is equal to R N T upon P. What is this R? R is called as gas constant. त्याला काय म्हणायचं? गॅस कॉन्स्टंट. ओके, गॅस लॉ आहे म्हणून गॅस कॉन्स्टंट. ठीक आहे, चलो. सो व्हॉट वी गेट? V is equal to R N T upon P. ओके, जर आपण ही रिएक्शन रिअरेंज करूयात इक्वेशन. व्हॉट वी गेट? PV is equal to nRT. काय दिले कळते? nRT. आणि या P ला उचलून इकडे टाकलं, एवढंच केलं. दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज आयडियल गॅस इक्वेशन. याला काय म्हणायचं? आयडियल गॅस इक्वेशन. व्हॉट इज दिस मिनिंग ऑफ आयडियल? आयडियल म्हणजे काय? ऍक्च्युली हे असं असलं पाहिजे. ऑब्व्हियसली जगात काहीच आयडियल नसतं. ठीक आहे, देर इज नो आयडियल गॅस. ओके, प्रत्येक गॅसचं आयडियल बिहेवियर थोड्या थोड्या टेम्परेचर पर्यंत चालतं, नंतर गडबड होती. ठीक आहे, म्हणून याला आयडियल गॅस म्हणायचं. ओके, आयडियल गॅस इक्वेशन काय आहे? PV इज इक्वल टू nRT. व्हॉट इज आयडियल गॅस इक्वेशन? PV इज इक्वल टू nRT. व्हॉट इज आयडियल गॅस इक्वेशन? PV इज इक्वल टू nRT. ठीक आहे, P म्हणजे काय? प्रेशर. V म्हणजे व्हॉल्यूम. N म्हणजे नंबर ऑफ मोल्स. R म्हणजे गॅस कॉन्स्टंट आणि T म्हणजे टेम्परेचर. ठीक आहे, चला आता आपण फक्त एक याच्यामध्ये नवीन टर्म आलाय R. तर R च्या व्हॅल्यूज बघूयात काय काय घ्यायच्या. सो व्हॉट इज R? R आपल्याला काय माहितीये? इट इज अ गॅस कॉन्स्टंट. व्हॉट आर इट्स व्हॅल्यूज? फर्स्ट व्हॅल्यू इज 8.314. ओके, 8.314 when the pressure is taken in terms of Pascal. Okay, it is Pascal meter cube per Kelvin per mole. Is it okay? Its another value is again 8.314 when it is taken in joule per Kelvin per mole. Okay, next one, if you take pressure in atmosphere, okay, then it is 8.314 into 10 raised to minus 2 atmosphere meter cube per Kelvin per mole. Okay, and next one, instead of joule, if you take calories, then the unit is 1.99 calories per Kelvin per mole. Okay, 1.99 कॅल्क्युलेशन साठी बरेचदा आपण काय घेतो? 2. ओके, सो दीज आर सम व्हॅल्यूज ऑफ R. आयडियल गॅस इक्वेशन मधला जो R आहे, गॅस कॉन्स्टंट, त्याच्या या व्हॅल्यूज तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व्ह करताना यूज करायचे. कळलं? चला एक काम करा, आयडियल गॅस इक्वेशनचं डेरिव्हेशन आहे, त्याचा एक स्क्रीनशॉट काढा. द थिंग इज, हे जे बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, ॲव्होगाड्रो लॉज आहेत, हे आपल्या स्टेट्स ऑफ मॅटर नावाचा टॉपिक आहे त्यातले, आणि हा टॉपिक आता NCERT बुक मधनं डिलीट केलाय. ठीक आहे, त्यामुळे ही कन्सेप्ट आपल्याला बुक मध्ये मिळणार नाही, आणि दुसरं म्हणजे स्टडीला पण नाहीये. पण हे नाही कळलं तर हे नाही कळणार, म्हणून आपलं असलेलं बरं. चला काढला स्क्रीनशॉट. चलो, नाव आवर वर्क स्टार्ट्स फ्रॉम PV इज इक्वल टू nRT. म्हणजे आपल्याला जे काम करायचं ते इक्विलिब्रियमला, इक्विलिब्रियम आणि ह्या आयडियल गॅस इक्वेशन. सो विल स्टार्ट विथ द पॉइंट PV इज इक्वल टू nRT. So what is ideal gas equation? PV is equal to nRT. Now the thing is, we want something in partial pressure. म्हणजे आपल्याला प्रेशर ही टर्म पाहिजे. ओके, सो व्हॉट इज अवर फॉर्म्युला? P is equal to nRT upon V. बरोबर का? डन. नाउ नेक्स्ट वन, N upon V. N म्हणजे काय होतं? N upon V चं लॉजिक काय बघा? N म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स, आणि V म्हणजे काय? व्हॉल्यूम. बरोबर, N upon V is nothing but molarity, moles upon volume. It is nothing but active mass.
यू कॅन कॉल इट एज कॉन्सन्ट्रेशन. लक्षात येतं ऍक्टिव्ह मास म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन. सो व्हॉट यू कॅन से देअरफॉर P is equal to active mass into RT, or you can say P is equal to concentration into RT. ऍक्टिव्ह मास म्हणजेच काय कॉन्सन्ट्रेशन. इवन यू कॅन यूज द वर्ड मोलॅरिटी. लक्षात आलं. सो P म्हणजे काय. ओके चलो नाउ विल कम टू अवर इक्वेशन. आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. Pचं हे फॉर्म्युला आपल्याला इथं ऍड करायचा आहे. सो दिस इज अवर Kc. Now Kp for this equation. Tell me what is Kp? Kp म्हणजे काय इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ पार्शियल प्रेशर. पार्शियल प्रेशर याचा अर्थ काय की पार्शियल प्रेशर ऑफ प्रॉडक्ट अपॉन पार्शियल प्रेशर ऑफ रिएक्टंट. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन घ्यायच्या ऐवजी काय घेणार आहे आपण पार्शियल प्रेशर. म्हणजे काय बघा Kp इज इक्वल टू partial pressure of C raised to C, partial pressure of D raised to D, partial pressure of A raised to A, and partial pressure of B raised to B. कळलं पार्शियल प्रेशर. ओके चलो नाउ नेक्स्ट पार्ट. आपल्याला पार्शियल प्रेशर लिहिलंय. इक्वेशन्स नीट लक्षात घ्या. सो आयडियल गॅस इक्वेशन वरनं काय सांगतो आपण पार्शियल प्रेशर इज इक्वल टू concentration into RT. बरोबर. So what is partial pressure of C? Partial pressure of C काय होणार आहे it is concentration of C into RT. ओके जर आपण सोपं लिहूयात it is active mass of C into RT. बरोबर ना active mass into RT. ओके नेक्स्ट वन partial pressure of C raised to C आहे. मग काय लिहिणार आपण C raised to C into RT raised to C. Similarly, partial pressure of D raised to D काय येणार? It will be active mass of D into RT raised to D. Okay, तर small d पाहिजे. लक्षात आलं. सेम partial pressure of A काय लिहिणार आपण A raised to A काय लिहिणार आहे active mass of A RT raised to small a. Similarly, partial pressure of B raised to B काय येणार आहे B RT raised to B. Is it okay? चलो so now we'll put these values in this equation. सॉरी कुठं भरायच्यात आपल्याला ह्या व्हॅल्यूज केपी मध्ये. बरोबर आपल्याला ह्या व्हॅल्यूज कुठं भरायच्या केपी मध्ये. देअरफॉर आपला केपी काय होणार आहे केपी इज इक्वल टू पार्शियल प्रेशर ऑफ सी रेस टू सी. तिथे काय लिहिणार आपण सी आरटी रेस टू सी. सी कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी RT रेस टू C. बरोबर. सेम डी साठी काय लिहिणार आहे आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ D RT रेस टू D. सिमिलरली फॉर A कॉन्सन्ट्रेशन ऑफ A RT रेस टू A and B RT रेस टू B. बरोबर. चलो नाव आता RT RT कॅन्सल होईल का रे नाही होणार का कारण की प्रत्येकाचे पॉवर वेगवेगळे. ओके सो विल कन्वर्ट दिस वन इनटू जर आपण यांना सिम्पलर करूया केपी इज इक्वल टू सी रेस टू सी आरटी रेस टू सी डी रेस टू डी आरटी रेस टू डी ए रेस टू ए आरटी रेस टू ए बी रेस टू डी आरटी रेस टू बी. सो आपण एका टीमला हे घेऊयात के सी रेस टू सी डी रेस टू डी ए रेस टू ए बी रेस टू बी. बरोबर. आणि दुसरं काय आलं RT रेस टू काय काय आलं C प्लस D. इथं काय आलं खाली A प्लस B. बरोबर. न्यूमरेटरला काय आलं C प्लस D. डिनॉमिनेटरला काय आलं A प्लस B. बरोबर. A प्लस B वरती नेलं तर काय होणार मायनस A प्लस B. बरोबर. सो व्हॉट यू कॅन से RT रेस टू C प्लस D मायनस A प्लस B. ओके व्हॉट इज दिस C प्लस D minus A plus B. This is nothing but CD कोण आहे moles of product. And what is A plus B? It is moles of reactant. बरोबर. So moles of product minus moles of reactant we can use delta N. Okay N म्हणजे काय number of moles आणि delta म्हणजे काय difference product minus reactant. Okay so it is our final formula.
KP. ओके, अजून एक बघा, ही टीम आपल्याला कुठे दिसते रे? इट इज ऑब्झर्व्ड हिअर. बरोबर ना? बरोबर. सो ह्या सगळ्याबद्दल आपण काय लिहू शकतोय? KC. KP इज इक्वल टू KC RT raised to delta N. So this is our final derivation. कळाले सगळ्यांना? So this is nothing but relationship between KP and KC. What is KP? It is equilibrium constant in terms of partial pressure. Okay, what is KC? KC is our equilibrium constant in terms of normal concentration. कळालं दोघांचं रिलेशन? ओके, चला परत एकदा मला सांगा, R काय आहे? R काय? गॅस कॉन्स्टंट. त्याची जनरल फॉर्म्युला किंवा जनरल व्हॅल्यू कोणती आहे? 8.314. आणि युनिट चेंज झाले तर व्हॅल्यूज बदलणार. T म्हणजे काय? टेम्परेचर. इज इट ओके? चलो, सो एक स्क्रीनशॉट काढून घ्या, मग आपण पुढे जाऊयात. आपल्याला केपी केसीच्या रिलेशन वरती काय काय क्वेश्चन येतात ते बघूयात आपण. चला आता आपण पुढे जाऊया. केपी आणि केसीचं रिलेशन आपल्याला कळालंय, त्याच्यावरती कसे क्वेश्चन येतात बघूया. सपोज द फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज रिलेशनशिप बिटवीन और व्हॉट इज द रेशो ऑफ केपी टू केसी? केपी अपॉन केसी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क फॉर डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया. ओके, चला आधी फॉर्म्युला लिहूयात आपण. डिकम्पोजिशन म्हणजे ब्रेकडाऊन. सो NH3 ब्रेकडाऊन झाला तर कसा ब्रेकडाऊन होणार आहे? इट विल ब्रेकडाऊन इंटू N2 प्लस H2. ओके, रिएक्शन बॅलन्स केली की काय येणार? इकडे येणार 2, इकडे 1 आणि इथं 3. आपण इथं 1 लिहूयात. आता आपल्याला डेल्टा एन काढायचा आहे. बरोबर ना? चलो, व्हॉट इज डेल्टा एन? डेल्टा एन काय येणार आहे? प्रॉडक्ट मायनस रिएक्टंट. प्रॉडक्टचे किती आहेत? 1 प्लस 3 4 मायनस 2. आन्सर इज 2. ओके, सो KP is equal to KC RT raised to delta N. Therefore, KP upon KC is equal to RT raised to delta N किती आपला? 2 RT square. So this is our answer. Okay. Sometimes the question is, what is KP upon KC? Decomposition of ammonia. Okay. When temperature is 27 degree Celsius. ओके, टेम्परेचर इज 27 डिग्री सेल्सिअस. म्हणजे तुम्हाला इथं टी ची व्हॅल्यू दिली आहे 27 म्हणजे काय? इट इज नथिंग बट 300 केल्विन. आणि आर घ्यायचा काय? 8.314 और अदरवाइज इट इज जनरली टेकन एज 8.314 इंटू 10⁻². दीज आर द गॅसेस. जनरली गॅसेस आर मेजर्ड इन ऍटमॉस्फिअर. कळालं? म्हणजे आन्सर सपोज तुम्हाला क्वेश्चन ऍटमॉस्फिअर मध्ये आला तर ही व्हॅल्यू घ्यायची, पास्कल मध्ये आला तर 8.314. कळालं? सो बाय पुटिंग दिस व्हॅल्यू वी कॅन ऍक्च्युअली कॅल्क्युलेट केपी अपॉन केसी. ठीक आहे, कळालं पहिला इक्वेशन. चलो, नाउ नेक्स्ट वन. राइट डाउन नेक्स्ट वन. इन विच ऑफ द फॉलोइंग केपी इज ग्रेटर देन केसी? और यू कैन गेट एनी क्वेश्चन. केपी इज ग्रेटर देन केसी और KP is less than KC और KP is equal to KC. ठीक आहे, म्हणजे काही पण क्वेश्चन येईल. 4 ऑप्शन देणार आहेत आणि 4 कशामध्ये हे इक्वल येतं, कशामध्ये तो छोटा येतो, कशामध्ये हा मोठा येतो. ठीक आहे, चला सो आपण 2-4 इक्वेशन सॉल्व्ह करूया. फर्स्ट वन इज H2 plus O2 in equilibrium with H2O. ओके, वेनेवर वॉटर म्हणजे जर कन्फ्युजन येतं तिथं तुम्हाला फेज माहिती पाहिजे. हा गॅस आहे, हा गॅस आहे. सपोज फॉर दिस इक्वेशन इट इज इन गॅस फेज. ओके, रिएक्शन बॅलन्स केली तर काय येणार? इथं 2 बरोबर, इकडं पण येणार 2. त्यांचा डेल्टा एन काय आला? 2 minus 3 बरोबर. 2 minus 3 इट इज -1. ऑक्सिजनचा 1 घ्यायचा इथे. कळालं ना? डेल्टा एन मायनस म्हणजे काय येणार आहे बघा,
केपी इज इक्वल टू केसी आरटी रेस टू -1. आरटी रेस टू -1 म्हणजे काय? केसी अपॉन आरटी. ओके, म्हणजे काय? केसी ला कशाने तरी डिव्हाइड केलं की केपी मिळतोय. सो या लॉजिकने सांगा, केपी मोठा झाला का केसी मोठा झाला? येस, कळते ना? केसी ला कशाने तरी डिवाइड केलं की केपी मिळतंय. सो हियर यू कॅन से केसी इज ग्रेटर दॅन केपी. लक्षात आलं? चला अजून एक इक्वेशन बघूया. HI when decomposed into two parts, I2 plus H2. Okay, again these two are gases. Okay, it is compulsory for KP and KC. You should know the phase. Okay, जेव्हा क्वेश्चन दिलेला असतो तेव्हा ते गॅस, सॉलिड, लिक्विड काय ते दिलेलं असतं, त्यानुसार सॉल्व्ह करायचं. ओके, चला सांगा इथे डेल्टा एन. आधी रिएक्शन बॅलन्स करूया. हियर इज 2. बरोबर. सो डेल्टा एन काय आला? डेल्टा एन काय आला तुमचा? 0. सो फॉर्म्युला काय होणार आहे? केपी इज इक्वल टू केसी आरटी रेस टू 0. रेस टू 0 म्हणजे काय? 1. रेस टू 0 म्हणजे 0 नाही ना? रेस टू 0 म्हणजे 1. सो हियर यू कॅन से केपी इज इक्वल टू केसी. बरोबर ना? ओके, जर आता थोडस वेगळं एक्झाम्पल घेऊयात. कॅल्शियम ऑक्साईड, कॅल्शियम कार्बोनेट, CaCO3. ओके, कॅल्शियम कार्बोनेट. ओके, विच इज इन अ सॉलिड स्टेट. जर का याचं डिकम्पोजिशन झालं, यू विल गेट CaO इन सॉलिड स्टेट प्लस CO2 गॅस. ठीक आहे. आता बघा डेल्टा एन कसा काढायचा. वेन एव्हर यू आर कॅल्क्युलेटिंग डेल्टा एन फॉर केपी, केसी और व्हॉट एव्हर, ऑलवेज कन्सिडर गॅसेस ओनली. लक्षात येते, कारण की सॉलिड साठी ऍक्टिव्ह मास किती घेतो? 1. त्याशिवाय त्यांना बघायचंच नाही. सो लेफ्ट साइडला एक गॅस आहे, सॉरी राईट साइडला एक गॅस आहे, लेफ्ट साइडला गॅसच नाही. म्हणजे डेल्टा एन काय आला तुमचा इथे? डेल्टा एन आला -1. आणि निगेटिव्ह आला तर आपण काय लिहितो? केसी इज ग्रेटर दॅन केपी. ठीक आहे. चलो नेक्स्ट विल टेक वन मोर एक्झाम्पल. मगाचच घेऊयात अमोनिया. NH3 जर का डिकम्पोज झाला, you will get formation of N2 plus H2. If you balance this reaction, you will get like this. Delta N काय आला होता मगाशी आपला? 4 minus 2. It is plus 2. So in this case, Kp is equal to Kc RT square. So what is this logic? Kc ला कशाने तरी मल्टिप्लाय केलं की Kp मिळतो. म्हणजे मोठा कोण झाला यातला? येस, मोठा कोण झाला? केपी. सो हियर यू विल गेट केपी ग्रेटर दॅन केसी. एक्झाम्पल कळाले कसे सॉल्व्ह केले? सॉलिड आलं तर काय करायचं? ओके, चलो नाउ विल कम बॅक टू अवर मेन पॉइंट केपी केसी. सो याच्यानं आपल्याला काहीतरी शॉर्टकट करता येतंय का बघा. केपी ग्रेटर दॅन केसी कधी मिळते आपल्याला? वेन डेल्टा एन इज पॉझिटिव्ह. when delta n is positive, okay, or delta n is greater than 0, then what we will get? Kp greater than Kc. Kp less than Kc कधी मिळतं? कुठं गेलं होतं आपलं? इथे, इथं सुद्धा कधी मिळतंय? when delta n is negative. आणि Kp is equal to Kc मिळालं कधी होतं? when delta n is equal to 0. Is it okay? सो आयदर यू लर्न दिस टेबल, पाठ करा शहाण्या बाळासारखं, किंवा माझं सजेशन तर कधीच पाठांतर किंवा शॉर्टकट वापरायचं नसतं. कन्सेप्ट वाईज सॉल्व्ह करा. कुठलंही इक्वेशन आलं पहिल्यांदा बॅलन्स करायचं, सॉलिड लिक्विड गॅस काय बघायचं, डेल्टा एन काढायचा ना आन्सर काढायचं. सगळ्या शहाण्या बाळासारखं काम करायचं. जर का तुम्ही पाठ करत बसला तर प्लसचा मायनस कधी झाला काहीच कळणार नाही. इज इट ओके? सो फायनली आपण काय बघितलं या व्हिडिओमध्ये? फर्स्ट थिंग, रिलेशनशिप बिटवीन केपी अँड केसी, अँड देन when Kp is greater than Kc, when Kc is greater than Kp. What are these conditions? कळालं सगळ्यांना? ओके. न्यूमरिकल मध्ये परत एकदा सांगते तुम्हाला, आर आणि टी च्या व्हॅल्यूज येतात. केपी किंवा केसी डायरेक्टली इनडायरेक्टली दिलेला असतो, कॅल्क्युलेट करून व्हॅल्यूज भरायच्या. इज इट ओके? चलो, सो विल स्टॉप हिअर. व्हिडिओ सगळ्यांना दाखवा, शेअर करा, फ्रेंड्सला तुम्हाला बघायला सांगा, आणि आपण आता इथे थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघूयात की केपी केसीच्या प्रॉपर्टीज.
ठीक आहे, केपीकेसीच्या प्रॉपर्टीज आणि ऍप्लिकेशन. ओके, आय विल ट्राय टू कम्प्लीट बोथ द थिंग्स इन वन व्हिडिओ. शक्य असेल तर करूया, टायमिंग बघून करूयात, कारण की मागचा व्हिडिओ खूप लेंदी झाला, एवढा लेंदी नको व्हायला. सो जर का दोन्ही आपल्याला एका पॉइंट मध्ये घेता आलं तर घेऊया, अदरवाइज 2 सेपरेट व्हिडिओ करू. ओके, सो माय नेक्स्ट व्हिडिओ विल बी ऑन प्रॉपर्टीज ऑफ केपी अँड केसी. ठीक आहे, चलो, गुड बाय.